हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्स या संदर्भात डिस्कस करणार आहोत. तर बघूया आपण आज क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्स. तर आता तुम्हाला लक्षात येत असेल की फिजिकल प्रॉपर्टीज असतील, केमिकल प्रॉपर्टीज असतील, पण हे क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज काय आहे. तर ह्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या फिजिकल प्रॉपर्टीजच आहेत आणि त्या सोल्युशन्सच्या आहेत. तर ह्या सोल्युशन्सच्या क्वालिटेटिव्ह कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पहिल्यांदा बघणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहे. तर बघूया पहिल्यांदा काय म्हणलं मी, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ कोणाचे, सोल्युशनचे. ठीक आहे, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्स. पहिल्यांदा हे क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज कुणाला म्हणायचं ते पहिल्यांदा बघूया आणि त्यानंतर मग आपल्याला कोणत्या कोणत्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, कोणत्या प्रकारच्या ते आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा बघूया क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय. द फिजिकल प्रॉपर्टीज याची डेफिनेशन आहे. क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन आहे ते बघूया आपण. द फिजिकल प्रॉपर्टीज of a solution, the physical properties of a solution. Qualitative property ची डेफिनेशन आहे काय. the physical properties of a solution that depends upon whose value depends upon the number of solute particles, number of solute particles is known as qualitative properties. लक्षात येते. qualitative properties म्हणजे काय, the physical properties of a solution that depends upon the number of solute particles. सगळ्यात महत्त्वाचं number of solute particles. सो नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स कमी झाले तर ते व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे, कमी जास्त होणार आहे. म्हणजे नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वर ज्या सोल्यूट प्रॉपर्टीची व्हॅल्यू डिपेंड असणार आहे त्याला आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणत असतो. आणि हे कोणाच्या संदर्भात असणार आहे, सोल्युशनच्या संदर्भात. आणि आपल्याला माहिती आहे सोल्युशन हे कशापासून बनलेलं असतं, सोल्यूट आणि सॉल्व्हंट पासून बनलेलं असतं, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळं ज्या फिजिकल प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन that depends upon the number of solute particles त्याला आपण म्हणत असतो क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. मग आता कोणत्या कोणत्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत ते आपण बघणार आहोत. लक्षात येते का, ज्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी किंवा ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू हे डिपेंड असते, कशावर डिपेंड असणार आहे, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वर डिपेंड असते, त्याला आपण म्हणत असतो क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. आणि कोणाच्या संदर्भात आहे, सोल्युशन. आणि सोल्युशन कशापासून तयार झालेलं असतं आपल्याला माहिती आहे, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. आता कोणत्या कोणत्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत ते आपण बघणार आहोत. नंबर 1 पहिली क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, हे परत येईल. वेपर प्रेशर काय आहे परत बघणार आहोत आपण, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ठीक आहे. दुसरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. इलिव्हेशन म्हणजे काय, इन्क्रीज होणे. ते आपण प्रत्येक प्रॉपर्टीचे एक्सप्लेनेशन डिटेल मध्ये बघणार आहोत. इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. तिसरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे डिप्रेशन. आपल्याला माहिती आहे डिप्रेशन आलं असं म्हणतो आपण, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. आणि चौथी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे. असे 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. कोणती आहे, ऑस्मोटिक प्रेशर. ह्या अशा 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहेत. ह्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू ह्या कशावर डिपेंड असणार आहेत, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स वर डिपेंड असणार आहेत. आणि म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज असं म्हणलेलं आहे. तर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कोणाच्या, सोल्युशनच्या, that depends upon the value depends upon the number of
सोल्यूट पार्टिकल्स, त्याला आपण म्हणत असतो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आणि किती प्रॉपर्टीज आहेत? 4. कोणत्या कोणत्या आहेत? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, दुसरी आहे कोणती? इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, तिसरी कोणती आहे? डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट, आणि चौथी आहे ऑस्मोटिक प्रेशर. तर ह्या ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला जे काही सोल्युशन लागणार आहे, ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला जे काही सोल्युशन लागणार आहे ते सोल्युशन लागणार आहे व्हेरी डायल्यूट सोल्युशन लागणार आहे, किंवा डायल्यूट सोल्युशन लागणार आहे आपल्याला. डायल्यूट सोल्युशन म्हणजे ज्या सोल्युशन मध्ये सॉल्व्हेंटचं प्रोपोर्शन हे जास्त असतं त्याला आपण काय म्हणत असतो? डायल्यूट सोल्युशन असं म्हणत असतो. ऍज कम्पॅरिझन टू सॉल्व्हेंटचं प्रोपोर्शन हे खूप जास्त प्रमाणात असतं, त्याला आपण म्हणत असतो डायल्यूट सोल्युशन. त्यातल्या त्यात किती? 0.2 मोलार परत हे काय असणार आहे? डायल्यूट सोल्युशन आपल्याला काय होणार आहे? लागणार आहे आपल्याला. तर बघूया मग आता हे कॉलिगेटिव्ह 1 बाय 1 आपण काय करणार आहोत? ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत. पहिली जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती कोणती असणार आहे? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ती पहिल्यांदा बघूया आणि त्याच्यानंतर 1 बाय 1 आपल्याला बघायच्या बाकीच्या प्रॉपर्टीज. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी महत्वाचा पार्ट ह्या चॅप्टर मधला सुरू झालेला आहे. अर्धा भाग मग आता आपण या ह्याच्यामध्ये लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये काय म्हणलं? कोणती प्रॉपर्टी सांगितली? 1 नंबरची काय? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता हे प्रत्येक वेळेस आले वेपर प्रेशर मागे कशामध्ये आलेलं होतं? वेपर प्रेशर राऊल्स लॉ मध्ये पण आलेलं होतं वेपर प्रेशर. तर त्याचबरोबर कुठं आलेलं होतं? आपण आयडियल सोल्युशन्स आणि नॉन आयडियल सोल्युशन्स ह्याच्या संदर्भात वेपर प्रेशर बघितलेलं होतं. आणि वेपर प्रेशर गेल्या वर्षी स्टेट्स ऑफ मॅटर जो चॅप्टर होता त्याच्यामध्ये लिक्विड स्टेटच्या संदर्भात आपण वेपर प्रेशर बघितलेलं होतं. तरी पण ह्या वेळेस आता परत आणखी बघूया वेपर प्रेशर म्हणजे पहिल्यांदा नेमकं काय आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय होत असतं ते आपण बघूया. फॉर एक्झाम्पल हे कन्सिडर करूया आपण. एक कंटेनर आहे, बीकर आहे, आणि ह्या बीकर मध्ये आपण काय घेतलेलं आहे? हे सॉल्व्हंट घेतलेलं आहे. ठीक आहे, सॉल्व्हंट घेतल्याच्या नंतर किंवा लिक्विड घेतलेलं आहे कन्सिडर करू, आणि ह्याला काय केलेलं आहे? वर असं झाकण हे केलेलं आहे. मग काय होतं? हे सॉल्व्हंट असतं वोलाटाईल असतं. वोलाटाईल म्हणजे याच्यानंतर वोलाटाईल म्हणजे ज्याचं इझिली इव्हॅपोरेशन होत असतं त्याला आपण वोलाटाईल असं म्हणत असतो. मग आता हे वोलाटाईल असल्यामुळं काय असणार आहे की ह्याचे वेपर्स हे होणार आहे. ठीक आहे, वेपर्स झाल्याच्या नंतर ही जी प्रोसेस आहे लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? वेपर्स मध्ये. त्याला आपण काय म्हणत असतो? इव्हॅपोरेशन. काय म्हणत असतो? इव्हॅपोरेशन. ठीक आहे, आणि हे पहिल्यांदा इव्हॅपोरेशन होतं. मग काही वेळाच्या नंतर काय होत असतं? हे जे काही वेपर्स आहेत हे वेपर्स याला स्ट्राईक होऊन परत हे काय होत असतात? परत ह्याचं रूपांतरण काय होणार आहे? ह्या वेपर्सचं रूपांतरण परत लिक्विड मध्ये होत असतं, आणि त्याला आपण म्हणत असतो कंडेन्सेशन असं म्हणत असतो. काय म्हणणार आहे? कंडेन्सेशन. कशाचं रूपांतरण? ह्या वेपर्सचं रूपांतरण परत लिक्विड मध्ये होत असतं. कधी? हे जे वेपर्स ह्या वरच्या ह्याला स्ट्राईक होतील आणि परत ते कशामध्ये रूपांतरण होईल? लिक्विड मध्ये रूपांतरण होईल. तर वेपर्सचं रूपांतरण लिक्विड मध्ये झालं, वेपर्सचं रूपांतरण लिक्विड मध्ये झालं तर त्याला आपण काय म्हणत असतो? कंडेन्सेशन असं म्हणत असतो. आणि मग एक वेळ अशी येते की इव्हॅपोरेशन म्हणजे लिक्विड पासून वेपर्स मध्ये जाणे, हे इव्हॅपोरेशन. आणि कंडेन्सेशन म्हणजे काय? वेपर्स मधून लिक्विड मध्ये येणे. ह्या दोघांचा रेट काय होत असतो? इक्वल होत असतो. आणि ह्या दोघांचा रेट इक्वल झाल्याच्या नंतर ती जी कंडिशन आहे त्याला आपण काय म्हणत असतो? इक्विलिब्रियम असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? इक्विलिब्रियम. मग ह्या इक्विलिब्रियम मध्ये जे काही प्रेशर एक्झर्ट केलेलं असेल ह्या वेपर फेजनं, जे प्रेशर एक्झर्ट, द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर्स व्हेन इट इज इक्विलिब्रियम विथ लिक्विड, ह्या वेपरनं जे काही प्रेशर एक्झर्ट केलेलं असेल, कधी? ज्यावेळेस ते इक्विलिब्रियम मध्ये असेल त्यावेळेस ते जे प्रेशर असतं त्या प्रेशरला आपण म्हणत असतो वेपर प्रेशर असं म्हणत असतो. लक्षात येते काय? The vapor pressure is defined as the pressure exerted by the vapors
ऑन द लिक्विड, त्या लिक्विडवर द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड, सॉरी द प्रेशर असं लिहितो मी, द प्रेशर म्हणजे याची डेफिनेशन देतो मी, द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर्स on the liquid when कधी हे कधी when it is equilibrium with लिक्विड सोबतच ज्यावेळेस तो इक्विलिब्रियम मध्ये असेल त्यावेळेस त्या वेपरनं जे काही प्रेशर एक्झर्ट केलेला असेल त्याला आपण काय म्हणत असतो, वेपर प्रेशर असं म्हणत असतो. ह्या वेपर्सनी जे काही प्रेशर एक्झर्ट केलेलं असेल ह्या लिक्विडवर कधी, ज्यावेळेस हे इक्विलिब्रियम मध्ये असतील, आणि इक्विलिब्रियम कधी होणार आहे, इव्हॅपोरेशन इज इक्वल टू कंडेन्सेशन. तर हे दोघांचं ज्यावेळेस हे होईल रेट इक्वल होईल त्यावेळेस इक्विलिब्रियम होईल, आणि इक्विलिब्रियमच्या वेळेस त्या प्रेशरनं त्या वेपर्सनं जे काही प्रेशर एक्झर्ट केलेलं असेल त्याला आपण काय म्हणत असतो, वेपर प्रेशर असं म्हणत असतो. मग आता हे काय होणार आहे वेपर प्रेशर, आता हे लक्षात आलं आपल्याला वेपर प्रेशर. आता लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय ते आपण बघूया. आता पुढचा भाग लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कशा प्रकारे होत असतं ते आपण बघणार आहोत. आता ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला हे करेल, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की काय. पहिली एक कंडिशन आहे, तुम्हीच मला सांगायचं की काय होत असतं. बघा आता हे पहिल्यांदा मी हे परत एक बीकर घेतो, परत कंटेनर किंवा ह्याच्यामध्ये परत आपण लिक्विड घेतलाय, ठीक आहे, आणि हे परत हे केलेलं आहे आपण. मग ह्याचं काय होणार आहे, ह्याचे वेपर्स व्होलाटाईल असल्यामुळे हे काय होणार आहे, वेपर्स येणार आहेत आणि ह्याचं वेपर प्रेशर राहणार आहे, आणि ह्याचं वेपर प्रेशर राहणार आहे किती, P01, ठीक आहे, P01. हे कारण काय आहे, प्युअर सॉल्व्हंट आहे, हे लक्षात घ्या. हे सॉल्व्हंट आहे, फक्त सॉल्व्हंट आहे, हा सॉल्व्हंट आहे फक्त. आणि ही P01 म्हणजे काय, वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट म्हणूया आपण, वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट असणार आहे. कोणतं, P01. P0 हे राहतं प्युअर ह्याच्यासाठी, आणि 1 कशासाठी राहणार आहे, कारण सॉल्व्हंट वापरले आपण. हे नॉट कशासाठी आहे, प्युअर, आणि हे P म्हणजे काय, वेपर प्रेशर आहे, वेपर प्रेशर P01, कारण सॉल्व्हंट आहे, ह्याच्यामध्ये आपण दुसरं काही टाकलेलं नाही, सोल्यूट येते. मग ह्याचं वेपर प्रेशर काय झालं, P01. आता P01 हे वेपर प्रेशर झालं, आणि हा जो पूर्ण सरफेस आहे, हा इथला हा पूर्ण कशाने कव्हर झालेला आहे, कशाने कव्हर झालेला आहे, पूर्ण लिक्विड आहेत किंवा पूर्ण सॉल्व्हंटचे पार्टिकल्स आहेत किंवा सॉल्व्हंटचे मॉलिक्युल्स आहेत ह्या ठिकाणी, ह्या पूर्ण सरफेसवर. आणि त्याच्यामुळे हे काय होत असते, तर इव्हॅपोरेशन पूर्ण सगळं अवेलेबल असतो इव्हॅपोरेशन साठी. पण आता ज्यावेळेस ह्या सॉल्व्हंट मध्ये, आता मी दुसरं बीकर घेतो, आणि ह्या दुसऱ्या बीकर मध्ये मी परत सॉल्व्हंट घेतलेला आहे, ठीक आहे, हा सॉल्व्हंट घेतलेला आहे, ठीक आहे. आणि ह्या सॉल्व्हंट मध्ये मी परत काय केलं, सॉल्व्हंट घेतलेला आहे. ह्या सॉल्व्हंट मध्ये मी काय ऍड केला, आता मी ऍड केला नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला. नॉन व्होलाटाईल सोल्यूट म्हणजे ज्याचं इझिली इव्हॅपोरेशन होत नाही, त्याचं इव्हॅपोरेशनच होत नाही, त्याचं वेपर प्रेशरच राहणार नाही. तर असं मग असा नॉन व्होलाटाईल सोल्यूट मी काय केला, ह्याच्यामध्ये ऍड केलेला. ऍड केल्याच्या नंतर मग आता सोल्यूट कशामध्ये ऍड केला, सॉल्व्हंट मध्ये ऍड केला. मग काय झालं, तयार झालं हे सोल्युशन झालं, तयार झालं, ठीक आहे. मग सोल्युशन तयार झाल्याच्या नंतर आता काय होत असतं, हे सुद्धा काय आहे, क्लोज कंटेनर आहे, हे लक्षात घ्या. हे सुद्धा काय, क्लोज कंटेनरच आहे. मग ह्याचं एक वेपर प्रेशर राहणार आहे, ठीक आहे. आता हे वेपर प्रेशर काय झालेलं आढळून आपल्याला, लोअर झालेलं आढळून. का बरं लोअर झालेलं आढळून, मी इथं काय सांगितलेलं होतं, इथं पूर्णच्या पूर्ण सरफेस हा काय आहे, लिक्विड सॉल्व्हंटने किंवा लिक्विड सॉल्व्हंटने काय केलेलं आहे, ऑक्युपाय केलेलं आहे. ह्या ठिकाणी मी ऍड केलेलं आहे, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केलेलं आहे. नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यामुळे कशामध्ये, सॉल्व्हंट मध्ये काय तयार झालं, सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये ऍड केल्याच्या नंतर काय तयार झालंय, सोल्युशन तयार झाले. सोल्युशन तयार झाल्याच्या नंतर हा जो सरफेस एरिया आहे, ह्या सरफेस एरिया इथं काय असणार, तो काय सोल्यूटचे पार्टिकल्स असतात,
मग सोल्यूटचे पार्टिकल्स असल्याच्या नंतर इव्हॅपोरेशन जे आहे ते इव्हॅपोरेशन कुठून होणार आहे? जिथं जिथं सोल्यूटचे पार्टिकल्स आहेत तिथं इव्हॅपोरेशन, तिथून इव्हॅपोरेशन होईल का? नाही. कुठून होईल? ज्या ठिकाणी या ठिकाणी हे बघा ह्या अशा ठिकाणून होईल. म्हणजे काय होईल? इथं पूर्ण अवेलेबल होता इव्हॅपोरेशन साठी पूर्ण सरफेस. इथं तसं होईल का? नाही. का बरोबर नाही? कारण इथं काय आपण ऍड केलेलं आहे? नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केलंय. त्याच्यामुळे इथं काय होईल की काही सरफेस ह्या सॉल्व्हंटचा काय झालेला ऑक्युपाय केलेला आहे. कोण ऑक्युपाय केलेला आहे? नॉन व्होलाटाईल सोल्यूटनं. काही भाग हा कोण ऑक्युपाय केलेला आहे? सॉल्व्हंटचा नॉन व्होलाटाईल सोल्यूटनं ऑक्युपाय केलेला आहे. त्याच्यामुळे इथं काय झालं? हे वेपर्स काय होतील? कमी प्रमाणात येतील. कमी प्रमाणात आल्यामुळे ह्याचं वेपर प्रेशर काय असेल? कमी असेल. कशामुळे कमी झालं? हे सॉलिड पार्टिकल्स असल्यामुळे हे काय झालं? वेपर प्रेशर ह्याचं काय झालेलं? कमी झालेलं आहे. मग म्हणजेच काय झालेलं? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर झालेलं आहे. कशामुळे झालेलं? हे नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यामुळे. आणि ह्याचं वेपर प्रेशर काय मग आपण कन्सिडर करू? P किंवा P1 कन्सिडर करू. ठीक आहे. मग आता मला सांगा कोणाचं वेपर प्रेशर जास्त? कोणाचं वेपर प्रेशर जास्त? ह्या P01 चं वेपर प्रेशर जास्त. कोणापेक्षा? ह्या P1 पेक्षा. P1 म्हणजे कोणाचं वेपर प्रेशर आहे? हे सोल्युशनचं. मग हे काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. कोणामुळे? नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केल्यामुळे. मग मला सांगा आता हे P01 हे काय असेल? जास्त असेल. कोणापेक्षा? P1 पेक्षा. आणि ह्या दोघांचा जो काही डिफरन्स असेल या दोघांच्या डिफरन्सला आपण म्हणत असतो डेल्टा P. आणि हे डेल्टा Pच म्हणजे काय आहे? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लक्षात येते? डेल्टा P इज इक्वल टू काय असेल? P01 मायनस P1. आता हे P01 म्हणजे काय? वेपर प्रेशर. हे वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. ठीक आहे. आणि हे काय असणार आहे? हे P1 काय असणार आहे? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन असणार आहे. आणि सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी झालेलं आहे. कशामुळे कमी झालेलं आहे? त्याच्यामध्ये आपण काय ऍड केलेलं आहे? नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केलेला आहे. हे लक्षात घ्या इथं या ठिकाणी. आणि हे या ठिकाणी काय आहे? हे डेल्टा P इज इक्वल टू P01 मायनस P1. हे लक्षात येते? हे काय आहे? हे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचं हे आहे इक्वेशन आहे. डेल्टा P इज इक्वल टू, आणि डेल्टा P ला काय म्हणत असतो? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर असं म्हणत असतो आपण. P01 मायनस P1. P01 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट आणि P1 काय? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. ह्याचं वेपर प्रेशर कमी झालेलं आढळून येणार आहे आपल्याला. का? कारण ह्याच्या सरफेसवर इथं काय ते सोल्यूटचे पार्टिकल्स आहेत. आणि सोल्यूटचे पार्टिकल्स काय असल्यामुळं इव्हॅपोरेशन साठी लेस सरफेस एरिया अवेलेबल असतो इव्हॅपोरेशन साठी. आणि इथं काय आहे? पूर्ण सरफेस एरिया अवेलेबल आहे. त्याच्यामुळे वेपर प्रेशर ह्याचं काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे. आणि हे डेल्टा P काय ऍड केल्यामुळे? नॉन व्होलाटाईल सोल्यूट. ठीक आहे. आता मग पुढे आणखी आपल्याला डेरिव्हेशन बघायचं आहे ते बघूया. काय आहे? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. हे लक्षात येते? हे लक्षात घ्या. हे इक्वेशन लक्षात घ्या. P01 मायनस P1. आता बघूया आपण राउल्स लॉ बघूया. राउल्स लॉ बघायचा आहे कोणाच्या संदर्भात? फॉर अ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट. Raoult's law for a solution containing non volatile solute. Raoult's law बघायचा आपल्याला कोणाच्या संदर्भात? फॉर अ सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सोल्यूट. मग आपण आपल्या आता परत बघूया हे कंटेनर. ह्या कंटेनर मध्ये परत आपण काय ऍड केलेलं आहे? इथे सॉल्व्हंट घेतलेलं आहे. सॉल्व्हंट काय? व्होलाटाईल आहे. त्याचं वेपर प्रेशर राहणार आहे. हे सॉल्व्हंट. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये हे काय आहे? हे सोल्यूटचे पार्टिकल असतात. आणि हे काय कोण असणार आहे? सोल्यूट. कसला सोल्यूट आहे? हे नॉन व्होलाटाईल सोल्यूट आहे. हे तयार झालं, सोल्युशन तयार झालं. मग आता सोल्युशन तयार झाल्याच्या नंतर ह्या सोल्युशनचं वेपर प्रेशर म्हणजे कोणाचं वेपर प्रेशर राहणार आहे? वेपर प्रेशर. कारण हे बघा हा सोल्यूट कसा आहे? आता सोल्यूट कसा आहे? नॉन व्होलाटाईल आहे. हे लक्षात घ्या. आता सोल्यूट कसा आहे? नॉन व्होलाटाईल आहे. आणि सॉल्व्हंट कसा आहे?
सॉल्व्हंट कसं आहे, वोलाटाईल आहे. सॉल्व्हंट वोलाटाईल आहे, सोल्यूट नॉन वोलाटाईल आहे. आणि ह्या दोघांना मिळून काय तयार झाले, सोल्युशन तयार झालेले आहे. ठीक आहे, या दोघांना मिळून काय तयार झालेलं आहे, सोल्युशन तयार झालेलं आहे. मग आता ह्या सोल्युशनचं जे काय वेपर प्रेशर राहणार आहे ते वेपर प्रेशर फक्त कुणाचं राहणार आहे, फक्त कुणाचं राहणार आहे, सॉल्व्हंटचंच राहणार आहे वेपर प्रेशर. कारण सोल्यूट हा काय नॉन वोलाटाईल आहे. नॉन वोलाटाईल म्हणजे इव्हॅपोरेशनच होत नाही. इव्हॅपोरेशनच होत नाही म्हणजे त्याच्यानंतर वेपर प्रेशर तो दाखवेल का, नाही दाखवणार. मग ह्या सोल्युशनचं वेपर प्रेशर म्हणजे कुणाचं वेपर प्रेशर राहणार आहे, जे सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर राहणार आहे तेच कुणाचं वेपर प्रेशर राहणार आहे, सोल्युशनचं वेपर प्रेशर राहणार आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर वर्गात विद्यार्थी संख्या मोजायची आहे, विद्यार्थी वर्ग कसा तयार होत असतो, मुलं आणि मुली आपल्याला माहिती आहे. एक्झाम्पल सांगायला मी फक्त, वर्ग म्हणल्याच्या नंतर वर्गात मुलं आणि मुली असतात. मग आता समजा जर वर्गात मुलीच नसतील तर वर्गाची विद्यार्थी संख्या ही कुणाची असेल, जी मुलांची संख्या असेल तीच वर्गाची संख्या असेल. ठीक आहे, त्याचप्रमाणे इथंच आहे, सोल्यूट नॉन वोलाटाईल आहे, सॉल्व्हंट वोलाटाईल आहे आणि सोल्युशनचं वेपर प्रेशर हे कुणाचं राहणार आहे, सॉल्व्हंटचंच वेपर प्रेशर राहणार आहे. बरोबर आहे, सॉल्व्हंटचे जे काय वेपर प्रेशर राहणार आहे तेच सोल्युशनचं राहणार आहे. कारण सोल्यूट तर काय आहे, नॉन वोलाटाईल आहे. मग ह्या ठिकाणी मग काय सांगते, राउल्स लॉ काय सांगते, किंवा आपल्याला राउल्स लॉचं स्टेटमेंट काय सांगते, द वेपर प्रेशर ऑफ, असं सांगते का, द वेपर प्रेशर सोल्युशनच्या संदर्भात, द वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट ओव्हर दी सोल्युशन हे काय असेल मग, इज इक्वल टू इज द प्रोडक्ट ऑफ, आपण जे असं म्हणलेलं होतं, इज द प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट and its mole fraction किंवा mole fraction of the solvent and mole fraction of solvent in solution. सोल्युशन मध्ये जे काय वेपर मोल फ्रॅक्शन राहणार आहे, मग याचं हे काय लिहिता येईल, मला इक्वेशन कसं लिहिता येईल, अशा प्रकारे लिहिता येईल इक्वेशन. P1 इज इक्वल टू, सोल्युशन आहे काय लिहिता येईल, P01 इंटू x1. P01 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट आणि x1 म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्व्हंट इन सोल्युशन. हे अशा प्रकारे लिहिता येईल. ठीक आहे, मग आता ह्याच इक्वेशनला आपण पुढे कसं लिहिणार आहे बघूया. आता पुढे कुणाच्या संदर्भात सांगितलं मी, राउल्स लॉ फॉर सोल्युशन ऑफ कंटेनिंग कोणता सोल्यूट, नॉन वोलाटाईल सोल्यूट. मी सांगितलं त्यावेळेस सोल्यूट नॉन वोलाटाईल आहे, सॉल्व्हंट काय वोलाटाईल. मग सोल्युशनचं जे काय वेपर प्रेशर राहणार आहे ते कुणाचं वेपर प्रेशर राहणार आहे, सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर राहणार आहे. पुढचा भाग बघूया आपण आता ह्या संदर्भात. आता जे मी इक्वेशन दिलेलं आहे आता ते इक्वेशनच्या संदर्भात आपण आता पुढे हे करूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. हे जे इक्वेशन आता लिहिलेलं होतं, राउल्स लॉ फॉर सोल्युशन कंटेनिंग नॉन वोलाटाईल सोल्यूट, त्याच्या संदर्भात आता लिहिलेलं होतं. काय लिहिलेलं होतं हे बघा, P1 इज इक्वल टू P01 x1. ठीक आहे, मग हे इक्वेशन लिहिल्याच्या नंतर आता पुढचा भाग बघा. आता हे संदर्भात आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट, आपण परत बघितलेलं होतं, x1 प्लस x2 इज इक्वल टू काय होतं, 1 होतं. मग आता x1 ची व्हॅल्यू काय आली, x1 इज इक्वल टू 1 मायनस काय आहे या ठिकाणी x2. मग ही व्हॅल्यू पुटअप करूया, x1 ची ह्या ठिकाणी पुटअप करूया. काय आलं मग बघा, P1 इज इक्वल टू P01 आणि हे काय आलं 1 मायनस x1. ही व्हॅल्यू x1 ची ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथं पुटअप केली. पुटअप केल्याच्या नंतर काय येईल, परत P01 हे मल्टिप्लाय करू, P01 मायनस P01 x2 आला, P01 x2 आणि इथं हे काय आलं, P1 आलं. मग आता आपण काय केलं, ह्याला रिअरेंज करूया. रिअरेंज केल्याच्या नंतर काय केलं, हे ह्या साईडला घेऊन ते ह्या साईडला गेलं, हे लेफ्ट हँड साईडला आलो एवढा भाग आणि हा राईट हँड साईडला गेलो. तर काय होईल बघा, मला काय हे काय येईल, मग इथं P01 x2
इज इक्वल टू काय हे पी नॉट वन मायनस P1 हे त्याच तिकडे गेलं आणि हे ह्या साईडला आलं अशा प्रकारे. आणि हेच म्हणजे काय आत्ताच आपण बघितलेलं होतं पी नॉट वन मायनस P1 म्हणजेच काय सांगितलेलं होतं आत्ताच सांगितलेलं होतं पी नॉट वन मायनस P1 म्हणजेच काय होतं आत्ताच सांगितलेलं होतं काय सांगितलेलं होतं डेल्टा पी बरोबर का डेल्टा पी आता सांगितलेलं होतं म्हणजेच काय आलं डेल्टा पी इज इक्वल टू पी नॉट वन मायनस P1 सॉरी हे म्हणजे डेल्टा पी इज इक्वल टू काय होतं पी नॉट वन मायनस P1 हे आपल्याला माहिती. मग आता हे पुटअप केल्याच्या नंतर काय डेल्टा किंवा हे पी नॉट वन x2 इज इक्वल टू काय आलं डेल्टा पी. आणि डेल्टा पी हे काय आहे रिलेटेड टू कशाशी रिलेटेड आहे डेल्टा पी इज रिलेटेड टू लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आणि हे कशाशी x2 म्हणजे काय मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आहे म्हणजेच काय असणार आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज काय असणार आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असणार आहे कारण ही x2 म्हणजे कशाशी डिपेंड आहे कशावर डिपेंड आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आहे हे ठीक आहे. डेल्टा पी इज इक्वल टू x2 आणि हे काय आहे पी नॉट वन. तर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज रिलेटेड टू द मोल फ्रॅक्शन ऑफ ए सोल्यूट. x2 म्हणजे काय मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. हे कसं आलं आपण बघितलेलं होतं हे P1 इज इक्वल टू पी नॉट वन x1 हे कधी आलेलं होतं हे ज्यावेळेस राऊल्स लॉ होता फॉर सोल्युशन कंटिन्यू इन नॉन व्होलाटाइल सोल्यूट हे आपण बघितलं. ह्याच्यामध्ये आपण सांगितलं की x1 प्लस x2 इज इक्वल टू काय आहे 1 आहे म्हणजे x1 इज इक्वल टू काय झालं 1 मायनस x2 ही व्हॅल्यू इथं पुटअप केली ह्या इक्वेशन मध्ये पुटअप केल्याच्या नंतर ह्याला काय केलं मल्टिप्लाय केलं हे पी नॉट वन मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आणि पी नॉट वन x2 आलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याला मी काय केलं रिअरेंज केलं ह्याला ह्या साईडला घेऊन आलं ह्याला त्या साईडला घेऊन गेलं हे पी नॉट वन मायनस हे P1 आणि हे जसं तसं पी नॉट वन x2 इकडे आल्याच्या नंतर पॉझिटिव्ह रिअरेंज केले ह्याला फक्त. तर हे काय हे आपल्याला माहिती आहे पी नॉट वन मायनस P1 आता सांगितलेलं होतं हे काय डेल्टा पी आहे आणि हे काय पी नॉट वन x2 हे जसं तसं लिहिलं मी म्हणजे हे डेल्टा पी म्हणजे काय लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज रिलेटेड टू काय x2 मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट म्हणजे डेल्टा पी हे काय आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ठीक आहे. तर हे झालं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. पुढचा भाग असणार आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं पुढचा भाग आणि तो म्हणजे काय रिलेशनशिप बिटवीन मोलार मास ऑफ अ सोल्यूट अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ह्याच्यामधलं रिलेशन बघायचं ते पुढल्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत बघणार आहोत. थँक्यू.